मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, काही दिवसावर आपली प्रथम सत्र परीक्षा येणार आहे. त्यानुसार आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रथम सत्र परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका त्यांच्या उत्तरासह आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यामुळे तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं त्याविषयी ही सर्व माहिती समजण्यास मदत होईल. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. तरी प्रथम सत्र परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 यासाठी ही नमुना प्रश्नपत्रिका आहे. वर्ग इयत्ता 10वी, वेळ असेल 2 तास. यासाठी गुण असतात 40 गुण. या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेनुसार आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका सोडवणं आवश्यक आहे. तर पहिली सूचना, प्रत्येक मुख्य प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर आपल्याला करायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच आपल्याला गुण दिले जातील. म्हणजेच आपण या प्रश्नासाठी उत्तर लिहिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येणार नाही. अचूक उत्तरच लिहायचं आहे. त्यानंतर त्या उत्तरामध्ये सुधारणा करून जर आपण उत्तर लिहिलेले असेल तर त्या प्रयत्नाला किंवा त्या उत्तराला आपल्याला गुण दिले जाणार नाहीत. त्यानंतर तिसरी सूचना, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा. उदाहरणार्थ पहिला प्रश्न, त्यामधील पहिला उपप्रश्न, त्याचा जे योग्य पर्याय आहे त्या योग्य पर्यायाचा पर्याय क्रमांक आपल्याला या प्रकारे लिहायचा आहे. पुढे आपण याविषयी माहिती घेणार आहोत. यातील पहिला प्रश्न, प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करून त्या प्रश्नांच्या समोर त्या पर्यायाचा क्रमांक आपल्याला लिहायचा. प्रश्न पहिला अ आपल्याला एकूण 5 गुणांसाठी असेल. यातील पहिला उपप्रश्न, प्रथिनांची निर्मिती टिंबटिंब मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड यांनी दाखवून दिलेले. पर्याय दिलेले आहेत पेशी गुणसूत्रामार्फत, जनुकामार्फत व ऊतींमार्फत. तर याचं उत्तर असेल जनुकांमार्फत. तर आपल्याला याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे क. म्हणजेच प्रश्न पहिला अ मधील पहिला उपप्रश्न त्याचा योग्य पर्याय आहे जनुकांमार्फत. त्या योग्य पर्यायाचा पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे क. यामुळे आपला वेळ वाचणार आहे. त्यासाठी आपल्याला ही सूचना दिलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, उपप्रश्न, ग्लायकोलिसिसच्या शेवटी टिंबटिंबचे रेणू मिळतात. तर पायरुवेट, अमिनो आम्लाचे किंवा ग्लुकोजचे अथवा स्निग्ध आम्लांचे. तर याचं योग्य उत्तर आहे पायरुवेट. यालाच आपण पायरुविक ॲसिड किंवा पायरुविक आम्ल देखील म्हणतो. त्यामुळे योग्य उत्तर पायरुवेट. त्याचा योग्य पर्याय अ. तिसरा प्रश्न, इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून डॅश डॅश वायू तयार होतो. कोणता वायू? तर कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, क्लोरीन, त्यानंतर नायट्रोजन. तर याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. पुढचा प्रश्न, जनित्रामधील किंवा जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते किंवा टिंबटिंब वापरले जाते? तर वितळतार, स्विच, घट का टर्बाईन? तर योग्य उत्तर असेल टर्बाईन. आणि योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक ड. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल टर्बाईन. त्यानंतर पुढीलपैकी टिंबटिंब प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. जरूळ, बेंडोक, चिमणी का तारामासा? योग्य उत्तर असेल तारामासा. आपल्याला प्लॅनेरिया तर माहीत आहे, परंतु तारामासामध्ये देखील पुनर्निर्मितीची क्षमता असते. त्यामुळे योग्य पर्याय तारामासा. त्याचा पर्याय क्रमांक ड. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला अभ्यास योग्य प्रकारे सुरू असेलच. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड SSC इयत्ता 10वी किंवा HSC इयत्ता 11वी या वर्गामध्ये असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने तुमचा सिलेबस चांगल्या प्रकारे पूर्ण होणे गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला या येणाऱ्या एक्झाममध्ये टॉप करायची असेल तर रिव्हिजन होणे आवश्यक आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन अनअकॅडमीने काही बॅचेस लॉन्च केले आहेत. तर यामध्ये रिव्हिजन बॅच फॉर मॅथ्स अँड सायन्स फर्स्ट टर्मसाठी विषय असतील गणित आणि विज्ञान, भाषा असेल हिंदी, वर्ग असेल इयत्ता 10वी. आणि ही बॅच सुरू होईल 27 सप्टेंबर 2021 रोजी. दुसरी बॅच आहे अभ्यास बॅच प्रॅक्टिस कोर्स फॉर मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स
आणि बायोलॉजी या बॅचची सुरुवात होईल 27 सप्टेंबर 2021 रोजी. विषय असतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. भाषा असेल हिंदी आणि वर्ग असेल 11. या बॅचेसमध्ये भारतातील टॉप एज्युकेटर्सद्वारा तुमचा सिलेबस पूर्ण करून घेतला जाईल. ऑफलाईन अभ्यासासाठी प्रत्येक क्लास झाल्यानंतर तुम्हाला नोट्स दिले जातील. आपल्या शंकांचे पूर्ण समाधान करण्यासाठी डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स घेतले जातील. तसेच लाईव्ह क्लास मिस झाला तर रेकॉर्डेड क्लासच्या मदतीने तुम्ही कधीही अभ्यास करू शकता. या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा माझा कोड देशपांडे म्हणजेच DESHPANDE हा कोड यूज करा. त्यानंतर प्रश्न पहिला ब. पुढील प्रश्नांची सूचनेप्रमाणे आपल्याला उत्तरे लिहायची. विसंगत पद आपल्याला ओळखायचं. झुरळ, फुलपाखरू, कोळी, मधमाशी. त्यामधील विसंगत किंवा वेगळं पद किंवा वेगळा घटक जो आहे तो आहे कोळी किडा. कारण आपल्याला माहिती आहे इतर सर्व जे प्राणी आहेत हे सर्व संधिपाद संघातील प्राणी आहेत आणि ह्या सर्व प्राण्यांना 6 पाय असतात. परंतु जो कोळी किडा आहे याला मात्र 8 पाय असतात. त्यामुळं वेगळा घटक आहे कोळी किडा. त्यानंतर खाली दिलेला तक्ता जो आहे अपूर्ण दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी कोळसातील रासायनिक ऊर्जा, त्यानंतर पुन्हा मध्ये एक आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. पुढे वाफेतील गतीज ऊर्जा, परत आणखी एक रिकामी जागा दिलेली आहे आणि मग पुन्हा विद्युत ऊर्जा. तर या ठिकाणी आपल्याला हा तक्ता जसाल तसा उत्तर पत्रिकेमध्ये आखायचा आहे आणि मग पुन्हा आपल्याला हा तक्ता पूर्ण करून उत्तरे लिहायची आहेत. तर कोळशातील रासायनिक ऊर्जा, पुढं याचं रूपांतर होतं औष्णिक ऊर्जेमध्ये. त्यानंतर या औष्णिक ऊर्जेचं रूपांतर होतं वाफेतील गतीज ऊर्जेमध्ये आणि शेवटी मग टर्बाईनमधील गतीज ऊर्जा आणि शेवटी विद्युत ऊर्जा तयार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी जे उत्तर आहेत त्यांना आपल्याला योग्य प्रकारे अंडरलाईन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा तक्ता या ठिकाणी पूर्ण होतो. पुढील विधान चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचं आहे. तर वनस्पतीजन्य पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात. तर हे विधान चूक आहे. हे विधान चूक आहे आपल्याला लिहायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांनाच फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात. त्यामुळे विधान चूक असेल. ओळखा पाहू मी कोण. तर मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघामध्ये कराल. तर सर्वात अगोदर आपल्याला या प्राण्याचं नाव ओळखायचं आहे. तर हा प्राणी असेल जंत आणि याचा समावेश आपण गोलक्रमी या संघामध्ये करू. पुढील चित्र उत्क्रांतीचा कोणता पुरावा दर्शवत आहे. तर हे चित्र आपल्याला पुस्तकामधील आहे. काळजीपूर्वक या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि या चित्रावरून उत्क्रांतीचा कोणता पुरावा आपल्याला कळतो त्याविषयी माहिती लिहायचं आहे. तर हे चित्र आहे बघा डकबिल प्लॅटिपसचं आणि या चित्रामार्फत किंवा डकबिल प्लॅटिपस मार्फत आपल्याला जोडणारे दुवे किंवा जोडणारा दुवा हा उत्क्रांतीचा पुरावा आपल्याला मिळत आहे. प्रश्न क्रमांक 2 अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 शास्त्रीय कारणे आपल्याला लिहायची. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये केवळ शास्त्रीय कारणे द्या हाच प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी 3 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणती 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आपण सरावासाठी म्हणून सर्वच उपप्रश्न सोडवत आहोत. तर यातील पहिला प्रश्न 40 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती मिळते. कारण आपल्याला माहिती आहे की 40 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रावणे किंवा तयार होणारे हे कमी कमी होते आणि नंतर ते पूर्णपणे संपते. त्यामुळे स्त्रीचे ऋतुचक्र ज्यालाच आपण आर्तव चक्र असं म्हणतो तरी ऋतुचक्र किंवा आर्तव चक्र पूर्णपणे थांबते आणि यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणत असतो. म्हणजेच रजोनिवृत्ती म्हणजेच स्त्रीच्या शरीरामध्ये 40 ते 50 वर्षादरम्यान जे संप्रेरक आहेत. कोणते संप्रेरक आहेत तर प्रोजेस्ट्रॉन आहे, एस्ट्रोजन आहे. हे संप्रेरक पूर्णपणे स्त्रावण्याचं थांबतं. त्यामुळं हे जे आर्तव चक्र आहे हे आर्तव चक्र पूर्णपणे थांबतं आणि यालाच आपण रजोनिवृत्ती असं देखील म्हणत असतो. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यामध्ये येत आहेत. त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानव निर्मित कारणांनी धोक्यामध्ये येत आहेत. तर नैसर्गिक कारणापैकी भूकंप, हवामान बदल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती
आणि त्यामुळे झालेली अन्न पाण्याची कमतरता, यामुळे हे सर्व प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नष्ट होत आहेत. त्यानंतर मानवनिर्मित कारणे कोणते आहेत, तर मानवनिर्मित कारणामध्ये शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरण बांधणे, रस्ते तयार करणे व अशा सर्व कारणांसाठी जंगलाचा नाश करणे, जंगल तोड करणे, वृक्ष तोड करणे, त्याचबरोबर प्रदूषण, औद्योगिकीकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट, अशा कारणामुळे सर्व प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती सध्या धोक्यामध्ये येत आहेत. तर अशा प्रकारे आपण हे कारण लिहिलेलं आहे. पहिलं कारण म्हणजे नैसर्गिक कारण आणि दुसरं कारण मानवनिर्मित कारण. त्यानंतर पुढील प्रश्न, सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान हे अस्थिर असते, सतत बदलत असते, वर खाली होत असते. त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. हे सरीसृप प्राणी किंवा सरपटणारे प्राणी जे आहेत हे शीतरक्ती आहेत आणि त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. त्यामुळे परिसराचे तापमान जसे वर खाली होते किंवा बदलत असते, अगदी त्याचप्रमाणे या सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान देखील वर खाली होत असते किंवा बदलत असते. त्यामुळे यांच्या शरीराचे तापमान हे सतत अस्थिर असते, म्हणजे बाह्य पर्यावरणानुसार हे तापमान सतत बदलत असतं. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते 3 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. प्रश्न आहे 6 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला 5 उपप्रश्न विचारलेले आहेत. आपण सरावासाठी सर्वच 5ही उपप्रश्न सोडवणार आहोत. त्यातील पहिला उपप्रश्न, खालील संज्ञा उदाहरणासह आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. पहिली संज्ञा आहे जोडणारा दुवा, ह्याची व्याख्या लिहायची आहे आपल्याला. त्यानंतर अवशेष अंगे, सर्वात अगोदर आपण जोडणाऱ्या दुव्याची माहिती घेऊया. तर काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पेरिपॅटस आहे, डकबिल प्लॅटिपस आहे, त्याचबरोबर लंगफिश आहे. हे सर्व याची उदाहरणं झाली. त्यानंतर अवशेष अंगे, तर सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेष अंग असं म्हणतात. उदाहरणार्थ कानाचे स्नायू, अक्कलदाढ, त्याचबरोबर माकडहाड, हे सर्व मानवामधील अवशेष अंगे आहेत. पुढचा प्रश्न, फरक स्पष्ट करा. तर ऑक्सी व विनॉक्सी श्वसनामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा. या ठिकाणी ऑक्सी श्वसन आणि त्यानंतर मग पुन्हा विनॉक्सी श्वसन दिलेलं आहे. तर ऑक्सी श्वसनामधील पहिला मुद्दा नावामध्येच यायचा की ऑक्सी श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि विनॉक्सी श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. ऑक्सी श्वसन केंद्रक व पेशीद्रव्य अशा 2 ठिकाणी होत असतं आणि विनॉक्सी श्वसन हे केवळ पेशीद्रव्यामध्येच होत असतं. त्यानंतर ऑक्सी श्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे निर्मिती किंवा यांची निर्मिती होत असते. विनॉक्सी श्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल किंवा C2H5OH यांची निर्मिती होत असते. ऑक्सी श्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, परंतु विनॉक्सी श्वसनामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला ऊर्जा निर्माण होत असते. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी येतो, त्यामुळे फरकाचे एकूण 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. या ठिकाणी बरेच मुद्दे दिलेले आहेत. त्यानंतर ऑक्सी श्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते आणि या ठिकाणी ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होत असते. ऑक्सी श्वसनात ATPचे 38 ATP निर्माण होत आहेत, म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत आहे. आणि विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं अर्धवट ऑक्सिडीकरण होत आहे, त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी ऊर्जा निर्माण होत आहे. आणि शेवटी या ठिकाणी या ऑक्सी श्वसन किंवा विनॉक्सी श्वसनाच्या या रासायनिक प्रक्रिया देखील दिलेल्या आहेत. त्यानंतर खालील आकृतीत युग्मकाच्या वाढीपासून नवीन रोपटे तयार होणाऱ्या प्रक्रियेस काय म्हणतात हे चित्र दिले. चित्राच्या आधारे आपल्याला या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न खाली येईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर याला बीजांकुरण म्हणतात. दुसरा प्रश्न, फलनानंतरचे रूपांतर आपल्याला लिहायचे आहे. तर फलनानंतर बीजांडांचं रूपांतर कशामध्ये होईल तर बीजामध्ये होतं आणि अंडाशयाचं रूपांतर होतं फळामध्ये. तर अशा प्रकारे आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे या आकृतीवरून दिलेली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेला ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक दिलेले आहेत. पहिला घटक नैसर्गिक घटक, दुसरा आहे मानवनिर्मित घटक. तर नैसर्गिक घटकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे भूकंप. पुढील उदाहरणे आपल्याला द्यायची आहेत.
ज्वालामुखी, पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ, वणवा, दुष्काळ हे सर्व काही उदाहरण आहेत नैसर्गिक घटकांचे. मानवनिर्मित घटकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, जंगलतोड. उर्वरित मानवनिर्मित घटक आपल्याला याचे ज्यांच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. तर हवा प्रदूषण, जलप्रदूषण, नागरीकरण, यामध्ये औद्योगिकीकरण देखील येतं. त्यानंतर रस्ते, पूल, इमारती, धरण बांधणे, ह्या सर्व घटकामुळं किंवा सर्व मानवनिर्मित घटकामुळं पर्यावरणावरती विपरीत परिणाम होत आहे. त्यानंतर खालील घटकांच्या आधारे शब्दकोडे आपल्याला पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे शब्दकोडे दिलेले आहे. शब्दकोडे आपल्याला सोडवायचं आहे. या घटकांच्या मदतीने हे घटक दिलेले आहेत. पहिला मुद्दा दिलेला आहे, औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन. तर क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं. याचं उत्तर आहे कोळसा. तर याचं उत्तर लिहिलं आपण कोळसा. दुसरा मुद्दा, नैसर्गिक वायूमधील ऊर्जा. क्रमांक 2 कुठे आहे? उभा शब्द आहे हा, नैसर्गिक वायूमधील ऊर्जा. तर याला आपण रासायनिक ऊर्जा म्हणतो, त्यामुळे पूर्ण करूया, रासायनिक. रासायनिक ऊर्जा आहे. त्यानंतर पुढे तिसरा घटक, पवन ऊर्जा म्हणजे काय? तर पवन ऊर्जा, तिसरा मुद्दा लक्षात घ्या. तिसरा घटक आपल्याला उभा शब्द मिळणार आहे. पवन ऊर्जा म्हणजेच काय असेल? गतीज ऊर्जा आहे. म्हणजे या ठिकाणी लिहायचं आपल्याला ही गतीज ऊर्जा आहे. ठीक आहे. त्यांचा चौथा प्रश्न, चौथा घटक, ऊर्जा नसेल तर माणूस होतो. काय होतो? तर ऊर्जा नसेल तर माणूस अगतिक होतो. तर या ठिकाणी आडवा शब्द आहे म्हणून अगतिक. उर्वरित क या रासायनिक मध्ये आलेलं याचं उत्तर. पाचवा घटक, जलविद्युत निर्मितीमध्ये पाण्यातील ऊर्जा वापरली जाते. कोणती ऊर्जा वापरली जाते पाण्यातील? त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं. तर ते स्थितीज ऊर्जा असेल. आडवा शब्द आहे त्यामुळे या ठिकाणी हे स्थितीज. त्यानंतर सहावा घटक, अत्यंत स्वच्छ ऊर्जा. कोणती ऊर्जा असेल? सौर ऊर्जा आहे, त्यामुळे या ठिकाणी सौर ऊर्जा. तर अशा प्रकारे आपण हे शब्दकोडे पूर्ण केलेलं आहे. त्यांचं जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5 उपप्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. यामध्ये एकूण 8 उपप्रश्न विचारले जातील. आपण 8ही प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. हा प्रश्न एकूण 15 गुणांचा. प्रत्येकी एक उपप्रश्न 3 गुणांसाठी असेल. पहिला प्रश्न, उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती विषयक कोणतेही 4 पुरावे आपल्याला लिहायचे आहेत. उत्क्रांतीची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. तर भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास, म्हणजे प्रागतिक म्हणजे हळूहळू प्रगतीनुसार होणारा विकास म्हणजेच उत्क्रांती आहे. कोणते 4 पुरावे आपल्याला लिहायचे, त्यांची नावे लिहायचे, स्पष्टीकरण लिहा असं नाही विचारलेलं. त्यामुळं या ठिकाणी पहिला, बाह्यरूपिकीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे व पुराजीव विषयक पुरावे. त्यानंतर यामध्ये आपल्याला वेळेनुसार आपण या पुराव्याचं स्पष्टीकरण देखील देऊ शकतो. पुढचा प्रश्न, क्रेब चक्राचे अभिक्रियासह स्पष्टीकरण करा. क्रेब चक्राची ही अभिक्रिया दिलेली आहे, ह्याचं स्पष्टीकरण अभ्यासूया आपण. या आकृतीच्या आधारे आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. पहिला मुद्दा, क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोध लावलेली आहे आणि यालाच ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र किंवा सायट्रिक आम्ल चक्र असंही म्हटलं जातं. ग्लायकोलिसिस प्रक्रियेत तयार झालेले ॲसिटिल को एन्झाईम ए हा रेणू आता पेशीद्रव्यातील तंतुकणिकेमध्ये जातो आणि तंतुकणिकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रेब्ज अभिक्रिया किंवा क्रेब्ज चक्र ही अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेमध्ये ॲसिटिल को एन्झाईम एच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते आणि यातून कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर H2O पाणी, NaDH2, FADH2 व ATPची रेणू आपल्याला मिळत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या फुलांच्या अंतरंगाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची. फुलाची आकृती दिलेली आपल्याला प्रश्नामध्ये. पहिला प्रश्न, फुलातील अतिरिक्त मंडलांची नावे आपल्याला लिहायची. त्याचं उत्तर निदलपुंज व दलपुंज ही अतिरिक्त मंडले आहेत. दुसरा प्रश्न, फुलातील पुमंगाचे भाग आपल्याला लिहायचे. पुमंग, त्याचे भाग, परागकोश आणि व्रंत ही भागे आपण लिहिलेली आहेत. फुलातील स्त्रीलिंगी दलाला काय म्हणतात? तर फुलातील स्त्रीलिंगी दलाला स्त्रीकेसर किंवा जायांग असं देखील म्हटलं जातं
किंवा जायंग असं देखील म्हटलं जातं. पुढील प्रश्न, खाली दिलेला ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर धोक्यामध्ये आलेल्या प्रजाती या तक्त्यामध्ये दिलेले आहेत आणि काही रिकाम्या जागा देखील दिलेल्या आहेत. हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर संवेदनशील प्रजाती हा देखील 2 घटक आहेत. त्यानंतर या संकटग्रस्त प्रजातीमध्ये काही उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण लायन टेल्ड वानर हे उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे तन मोर हे संकटग्रस्त प्रजाती आहे. हा तक्ता आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये जसं तसं आखायचं आहे आणि हे जे उत्तर आहेत ते उत्तर आपल्याला या योग्य ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर दुर्मिळ प्रजाती त्यामध्ये कस्तुरी मृग दिलेला आहे. दुसरं उत्तर आपल्याला लिहायचं तो म्हणजे रेड पांडा. त्यानंतर संवेदनशील प्रजातीमध्ये एक उदाहरण दिले पट्टेरी वाघ. दुसरं उदाहरण लिहायचं आपल्याला गीरचे सिंह. पुढे अनिश्चित प्रजातीचं आपल्याला एक उदाहरण लिहायचं आहे. ते उदाहरण आहे शेकरू खार. तर अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि मग पुन्हा उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे. पुढील प्रश्न, सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या आराखड्याच्या भागांना आपल्याला नावे द्यायची आहेत. तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला अशा प्रकारचा आराखडा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी काही अशी नंबरिंग दिलेली असते, क्रमांक दिलेले असतात. तर या ठिकाणी पहिला क्रमांक. लक्षात घ्या आपल्याला हा पूर्ण आराखडा काढायची काही आवश्यकता नाही आहे. केवळ उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मधील 5वा प्रश्न त्यामधील आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असे एकूण 6 घटक दिलेले आहेत. ते 6 घटक आपल्याला क्रमाने लिहून घ्यायचे, त्यांचे क्रमांक लिहायचे आहेत. पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा, चौथा, 5वा आणि मग पुन्हा 6वा हे घटक आपल्याला लिहून काढायचे आहेत. आणि त्यानुसार आपल्याला ओळखायचं आहे की पहिला घटक काय आहे. तर या ठिकाणी पहिला घटक आहे सौर ऊर्जा. त्यामुळे आपल्याला उत्तर लिहायचं आहे उत्तर पत्रिकेमध्ये सौर ऊर्जा. या प्रकारे सर्व उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये या प्रकारे लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा घटक काय आहे या ठिकाणी पहा. दुसरा घटक आहे पॉवर ग्रीड. या ठिकाणी दुसरा घटक पॉवर ग्रीड लिहायचा आहे. तिसरा घटक टर्बाईन. या ठिकाणी टर्बाईन येईल. चौथा घटक काय या ठिकाणी. चौथा घटक आहे संगणन किंवा संगणक. इथे आपल्याला शब्द लिहायचा आहे संगणक. 5वा घटक काय दिलेला आहे. 5वा घटक आहे सौर परावर्तक. त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. शेवटी 6वा घटक काय आहे जनित्र. तर या ठिकाणी आपल्याला हे जनित्र म्हणून उत्तर पत्रिकेमध्ये क्रमांक टाकून हे सर्व उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. आकृती काढायची काही आवश्यकता नाहीये. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. खालील प्राण्यांचे वर्गीकरण लिहायचं आपल्याला. गोलक्रमी, बेंडूक आणि कबूतर यांचं आपल्याला वर्गीकरण लिहायचं आहे. सर्वात पहिलं वर्गीकरण लिहूया आपण गोलक्रमीचं. तर याची सृष्टी आहे प्राणीसृष्टी. विभाग असेल असमपृष्ठरज्जू. संघ असेल गोलक्रमी. उदाहरण एस्कॅरिस ज्याला आपण जंत म्हणतो. बेंडकाचं उदाहरण वर्गीकरण लिहायचं आपल्याला. सृष्टी प्राणीसृष्टी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जूच येईल. उपसंघ वर्टिब्रेटा, वर्ग उभयचर आणि उदाहरण बेंडूक. त्यानंतर कबूतर सृष्टी प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ वर्टिब्रेटा येईल, वर्ग येईल पक्षी आणि उदाहरण येईल कबूतर. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वर्गीकरण लिहायचं आहे. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील तक्ता आपल्याला दुरुस्त करून लिहायचा आहे. तर या ठिकाणी जे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचे ऑक्सिडीकरण पूर्ण झाल्यानंतर ऊर्जा मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. परंतु तक्ता जो आहे हा चूक दिलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करून लिहायची आहे. तर ही दुरुस्ती करून घेतलेला तक्ता या ठिकाणी घेतलेला आहे. तर या ठिकाणी प्रथिने या ठिकाणी उत्तर येईल. प्रथिनेच्या ऐवजी काय येईल स्निग्ध पदार्थ येईल. त्यानंतर क्रेब्स चक्राच्या ऐवजी येईल कर्बोदके येतील इथे. आणि स्निग्ध पदार्थांच्या ऐवजी प्रथिने आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागतील. त्यानंतर मेदाम्ले, अमिनो आम्ले, ग्लुकोजचं विघटन हे जसं तसं आहे. इथं जी रिकामी जागा आहे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पायरुव्हिक आम्ल. या ठिकाणी आपल्याला पायरुव्हिक आम्ल असं लिहायचं आहे. तक्ता आपल्याला आखायचा आहे परीक्षेमध्ये. त्यानंतर ॲसिटिल कोएन्झाइम हे जसं तसं येईल. या ठिकाणी रिकामी जागेमध्ये काय येईल क्रेब्स चक्र. आणि शेवटी जे पायरुव्हिक आम्ल दिलेलं आहे जे इथे यायला पाहिजे ते इथे दिलेलं होतं चुकीनं. ते आपल्याला पायरुव्हिक आम्लाच्या ठिकाणी काय येईल कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी अधिक ऊर्जा. तर अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करून लिहिलेला आहे.
पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. याला 5 गुण आहेत. आपण दोन्ही उपप्रश्न सोडवलेले आहेत, 2 पैकी 1 सोडवायचा आहे. तर हा तक्ता दिलेला आहे. हा तक्ता आपल्याला पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे. तर अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. सोबत दिलेल्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की भारताची लोकसंख्या किती झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीमुळे आपल्याला वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न, कर्ज, नैसर्गिक साधने संपत्तीवरील ताण अशा अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. या समस्यांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. यासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता असते आणि आजकाल एकच मूल जन्माला घालून जोपासण्याचा कल अनेक जोडप्यांमध्ये दिसून येतो. तर या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. वर्ष आहे आणि लोकसंख्या, भारताची लोकसंख्या किती प्रमाणामध्ये वाढते त्याच्याविषयी आपल्याला माहिती दिली आहे. तर या तक्त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, या उत्तरात दिलेल्या समस्या व्यतिरिक्त इतर 2 समस्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न, कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण, हे आपण समस्या लिहिल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, तक्त्यातील जनगणनेवरून किती वर्षांनी जनगणना करण्यात येते असा प्रश्न आहे. तर जनगणना दर 10 वर्षांनी करण्यात येते. कुटुंब नियोजनाच्या 2 पद्धती आपल्याला लिहायच्या आहेत. तर गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर्टी यासारख्या साधनांचा वापर करून कुटुंब नियोजन करता येतं. लोकसंख्येची वाढ या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर त्यासाठी भारताचा जगात 2रा क्रमांक आहे. त्यानंतर या उत्तराला आपल्याला योग्य शीर्षक द्यायचं आहे. योग्य शीर्षक काय येईल? लोकसंख्येचा विस्फोट. त्यांचं जाऊया पुढील प्रश्नाकडे. 2रा प्रश्न, उपप्रश्न, पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? तर हा प्रश्न आपल्याला 5 गुणांसाठी, त्यामुळे 5 पेक्षा अधिक मुद्दे आपल्याला लिहिणे गरजेचे आहेत. तर पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती, त्याचबरोबर कल्पनाशक्ती होती आणि या गुणांमुळे इतर सर्व सजीवांवर मानवाने प्रभुत्व प्रस्थापित केलेले आहे. त्यानंतर पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा त्याने बेसुमार वापर केलेला आहे. गरज नसताना देखील आपण बऱ्याच प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत आहोत. विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचा विनाशच जास्त प्रमाणात केला आहे. त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे, कारण या समस्या आता वाढत आहेत. त्यानंतर परिसंस्थेचा समतोल बिघडला गेल्यामुळे मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही. हे सजीव, कारण उर्वरित सजीव जे आहेत हे निसर्गाचा कायदा मानणारे आहेत, केवळ मानवच हा निसर्गाचा कायदा मानत नाही आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा बेसुमार वापर करत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयातील प्रथम सत्र परीक्षा, जी की 40 गुणांची असते, परंतु आपण पूर्ण विकल्पासह, ज्याला आपण ऑर मधील प्रश्नासह ते 20 गुणांची असतात, असे एकूण 60 गुणांची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब